भारतातील नामवंत अभियांत्रिकी संस्था आणि पोलंडमधील क्रॅकोव युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी यांच्यात संशोधन व तंत्रज्ञान क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी क्रॅकोवमधील वारकशास्क्वा 24 कॅम्पमध्ये महत्त्वपूर्ण बैठकीत आयोजित करण्यात आली होती। या बैठकीचे आयोजन क्रॅकोव येथील भारताच्या नामद वाणिज्य दूतावासाने आणि पोलंडमधील भारतीय दूतावासाच्या सहकार्याने करण्यात आले। या बैठकीत दोन्ही विद्यापीठातील प्राध्यापक, वैज्ञानिक आणि वाणिज्य दूतावासाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। सुमारे 1 तासाच्या चर्चेत औद्योगिक प्रकल्प, संशोधन, विकास धोरणे आणि भविष्यातील सहकार्याच्या संधी यांच्यावर सखोल चर्चा झाली आहे। सहभागी सदस्यांनी ही चर्चा भारत आणि पोलंड यांच्यात संशोधन तसेच दोन्ही देशातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत फलदायी ठरल्याचे नमूद केले। या प्रसंगी संशोधन निधीच्या संधी, विद्यार्थ्यांची देवाणघेवाण कार्यक्रम, इंटर्नशिप संधी आणि विज्ञान व नवोन्मेष क्षेत्रातील भारत पोलंड संयुक्त उपक्रमाच्या अंमलबजावणीवर विशेष चर्चा झाली आहे। विशेषतः IoT आधारित तंत्रज्ञान आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात आला आहे। बैठकीदरम्यान क्रॅकोवमधील भारताच्या नामद वाणिज्य दूत ॲक्रोक्लानचा ग्लोथ अहमद यांचे विद्यापीठाचे उपकुलगुरू, अधिष्ठाता आणि प्राध्यापकांनी स्वागत केले। VJTIचे प्राध्यापक नितीन परशुराम गुल्हाने यांना पोलंडमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून आमंत्रित करण्यात आले होते। त्यांनी 2017 पासून दोन्ही संस्थांदरम्यान असलेल्या सामंजस्य कराराअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्प, प्रकाशने आणि विविध उपक्रमांचे उपस्थितांना सादरीकरण केले। तसेच स्पेनमधील इरत बास्के प्राध्यापक, प्रख्यात संशोधन व बास्क देशाचे अध्यक्ष, पुरस्कार प्राप्त डॉक्टर श्रीपाद माहुलीकर यांच्यासोबत ऊर्जा प्रणाली तसेच सूक्ष्म प्रवाहकीय उष्मा हस्तांतर आणि वायुगतिकीकरण, तापिक अभ्यास या क्षेत्रात सहकार्याबाबत सुरू झालेल्या कामाचा उल्लेख करण्यात आला। ही बैठक क्रॅकोव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या संशोधन व आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या उपकुलगुरू डॉक्टर कातार्झिना बेझोन यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे। तसेच पर्यावरण आणि ऊर्जा अभियांत्रिकी विद्यापीठाचे अधिष्ठाता प्राध्यापक स्वाक्रोमिल ग्रॅडझेट, ऊर्जा अभियांत्रिकी विद्यापीठाचे संचालक प्राध्यापक जाल टालेर, संशोधन आणि विकास विभागाचे उपअधिष्ठाता प्राध्यापक पावेल ओकलॅन आणि थर्मल सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचे संचालक प्राध्यापक डेव्हिड टायल हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते। आंतरराष्ट्रीय संस्थांना एकत्रित आणण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल VJTIचे संचालक प्राध्यापक सचिन कोरे यांच्यासह VJTIचे माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य, मार्गदर्शक गोल्ड कल्चरचे कार्यकारी प्रशिक्षक महेंद्र इंगडे, प्राध्यापक गुल्हाने यांनी विशेष आभार मानले आहे आणि संचालक कोरे यांच्या सहकार्याने VJTIचे विद्यार्थी नवा उच्चांक गाठतील असा विश्वास डॉक्टर गुल्हाने यांनी व्यक्त केलाय। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।